हे पहा, हे आमचे पालक आहेत. हा क्षण रात्रीचा जवळपास 9-10 वाजताचा आहे. आमच्या पालकांनी शाळेच्या परिसरामध्ये एक स्टीलचा रॉड उमरखेडवरून बोलवले आणि तो शाळेच्या परिसरात बसवलेला आहे आणि आम्ही इथेच आता ध्वजवंदन करणार आहोत. पहा आता हे आमचे शाळा संस्थांचे उपाध्यक्ष, आमचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे भांडवले पालक विठ्ठलराव. बघा, आमचे आता पालक घरी जेवण करत नाहीत, कारण आता दिवसभर काम आणि रात्रभर काम चालू असल्यामुळे आमचे पालक शाळेच्या परिसरात डबा बोलवत आहेत आणि सर्वजण एकत्रित बसून जेवण करत आहेत. पहा, कारण आता आमचा पालकांचा संकल्प फिक्स झालेला आहे. शाळेचा 100% विकास म्हणजे विकास झालाच पाहिजे. बघा आता हे आमच्या शाळेचा ध्वज, ज्या ठिकाणी आम्हाला ध्वज फडकवायचा अशा ठिकाणी अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने माल मिक्स केला जात आहे. आणि बघा, हे आमचं आता स्टीलचं रॉड आहे. पहा आता अतिशय छान असं स्टीलचं रॉड आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर आमचे पालक पहा इकडून साहित्य आणत आहेत. रॉड बसवण्यासाठी जे काही साहित्य लागते ते साहित्य आणत आहेत आमचे पालक. अतिशय परिश्रमी, अतिशय मेहनती आणि अतिशय हार्डवर्कर असे आमचे हे पालक आहेत, जे की ठाम निश्चय केलेले असे आमचे हे पालक आहेत. आज रोजी तुम्ही जर आमच्या परिसरात आले असाल, शाळेच्या परिसरामध्ये, पाहता हे आमचे भांडवले पालक आहेत आणि हे आमचे इतर प्रतिष्ठित पालक आहेत. शाळेच्या परिसरात जरी तुम्ही आज रोजी आले समजा, परत जाण्याची तुमची इच्छा होणार नाही, याची शाश्वती आम्ही देऊ आता. कारण आमच्या शाळेचं वातावरण आणि एकंदरीत काम अशा पद्धतीनं चालू आहे की मन प्रसन्न वाटत आहे शाळेत आल्यानंतर, आणि शाळेतून घरी येण्याची पण आमची इच्छा होत नाही. पहा, हे अतिशय व्यवस्थित अशी सजावट केलेले आमचे पालक आहेत. अतिशय छान अशा पद्धतीने माल मिक्स करत आहेत. पहा, हे आमचे पालक, काम अतिशय छान चालू आहे. बघा, आमच्या शाळेमध्ये आता सामूहिक जेवण करत आहेत, ते पण शाळेमध्ये जेवण करत आहेत. पहा, म्हणजे घरी जेवायला गेला पुन्हा शाळेत परत येणं होणार नाही असा विचार करून आमचे पालक दुसऱ्यांमार्फत डबा शाळेत बोलवत आहेत आणि शाळेत एकत्रित बसून जेवण करत आहेत. आणि हे आमचे पालक शेकोटी करत आहेत. पहा, एकीकडे आपण थंडी जास्त आहे असं म्हणून आपण घरात राहत आहोत, पण आमचे पालक एवढ्या थंडीमध्येही स्वतः शेकोटी करून शाळेत डब्बा आणून जेवण करून काम करत आहेत. पहा, हे आमचे अध्यक्ष आहेत आणि हे आमचे पालक आहेत. पहा बघा, अतिशय छान अशा पद्धतीने आणि आनंददायी वातावरणामध्ये आणि अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने शाळेचं काम चालू आहे. हे आमचे पालक संभाजी फोपळे अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने माल मिक्स करत आहेत. बघा, असं आहे. बघा, शाळेचं वातावरण किती म्हणजे फारच छान झालेलं आहे. पहा, ओके. बघा, आता हे आमचे विठ्ठलराव आहेत. ओके, धन्यवाद.